माझे नाव ईश्वरी अरुणाथ कुमार. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकमंगला. तर आज मी तुम्हाला आमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम घेतला होता, कार्यशाळा घेतली होती. त्या कार्यक्रमामध्ये मुलांना व्हिडिओ एडिटिंग म्हणजे फोटो टाकून व्हिडिओ कसे तयार करायचे हे सांगितले होते. तर त्या शाळेचे नियोजक त्या कार्यशाळेचे नियोजक होत्या श्री कुरे मॅम आणि ढाबे सर व जाधव सर यांनी आम्हाला व्हिडिओ एडिटिंग कशी करायची म्हणजेच व्हिडिओमध्ये फोटो टाकून कसे करायचे आणि समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितले. आणि सर्व मुलांना फोनचा उपयोग म्हणजेच आपण व्हिडिओ काढतो तसेच व्हिडिओ तयार करतो, त्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक, त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक कसे द्यायचे, त्यानंतर त्याच्यामध्ये स्टिकर कसे ॲड करायचे, त्यामध्ये टेक्स्ट कसा ॲड करायचा, त्यामध्ये फोटोला कलर चेंज कसा करायचा आणि व्हिडिओ कसा तयार करायचा, ह्या सर्व प्रोसेस त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी इतकं छान सांगितलं की सर्व मुलांना ते समजलं सुद्धा. आणि त्यामधून सर्व मुलांना खूप छान काही ना काही शिकायला भेटलं. आणि सर्वप्रथम त्यांनी आम्हाला स्कुम्पा हे ॲप डाउनलोड करायला सांगितले आणि त्यामध्ये गॅलरीमधून फोटो घेऊन त्यांचा व्हिडिओ कसा तयार करायचा, त्यामध्ये म्युझिक कसं टाकायचे, हे सर्व अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सांगितले. आणि आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला, त्याबद्दल खूपच छान वाटले. आणि त्या उपक्रमामध्ये आम्हाला नवीन ॲक्टिव्हिटीज शिकायला मिळाल्या. त्यामध्ये आम्ही व्हिडिओ कसे तयार करायचे हे सर्व शिकायला मिळाले. त्यामध्ये म्युझिक कसं टाकायचं, त्याचा कलर कसा चेंज करायचा, त्यामध्ये बॅकग्राऊंड कसं टाकायचं, त्यामध्ये नवीन वगैरे स्टिकर कसं ॲड करायचे, त्याचा आकार, त्या व्हिडिओची हालचाल, त्यानंतर अशा अनेक गोष्टी त्या ॲपमधून आम्हाला तयार करायला मिळतात. त्या ॲपचं नाव आहे स्कुम्पा आणि त्या ॲपमध्ये आम्ही नवीन छान गोष्टी तयार करू शकतो हे आम्हाला कुरे मॅमने सांगितलं. आणि कुरे मॅमने इतकं छान प्रकारे सांगितलं की ते सर्वांना समजलं सुद्धा. सर्व विद्यार्थी असाच फोन घेतात आणि साधारण व्हिडिओ काढतात आणि ते व्हिडिओ छान प्रकारे दिसत नाहीत किंवा छान तयार होत नाहीत. त्यासाठी एडिटिंग ही महत्त्वाची. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता आणि त्या उपक्रमामध्ये खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही तिथे वही पेन घेऊन सुद्धा बसलो होतो, त्या जेणेकरून तिथे सांगितलेल्या गोष्टी लिहिता याव्यात. आणि फोनमध्ये कशी एडिटिंग करायची हे सुद्धा सांगितलं. त्यामध्ये स्टिकर ॲड करणे, टेक्स्ट ॲड करणे आणि अजून त्याचा कलर चेंज करणे, एका फोटोमध्ये अनेक फोटो टाकणे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये आपण व्हिडिओ तयार करू शकतो. फोटोंचा व्हिडिओ तयार करू शकतो, फोटोमध्ये व्हिडिओ ॲड करू शकतो. काही फोटोंचा आपण व्हिडिओ तयार केला आणि त्यामध्ये आपला जो रेडीमेड व्हिडिओ आहे तो ॲड करायचा असेल तर तो सुद्धा करू शकतो. काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या असेल, आपण समजा 5 फोटो ॲड केले आणि त्यामधला आपल्याला एखादा आवडला नाही तर आपण तो रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर जर का आपण 10 फोटो घेतले आणि त्यामध्ये आपल्याला वाटलं की अजून हे 2 फोटोसुद्धा ॲड करायला हवेत, जेणेकरून व्हिडिओ छान दिसेल, त्यामुळे आपण 2 फोटोसुद्धा ॲड करू शकतो. ॲड आणि रिमूव्ह कसं करायचं, त्यानंतर व्हिडिओ तयार केल्याच्यानंतर आवडलाच नाही तर तो पूर्ण कसा रिमूव्ह करायचा, त्यानंतर अनेक व्हिडिओ तयार कसे करायचे, त्यामध्ये व्हिडिओ कसे टाकायचे, हे सगळं स्कुम्पा ॲपमध्ये आम्ही शिकलेलं आहे. आणि स्कुम्पा ॲपमध्ये अशा खूप प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओज तयार करण्याचे त्यामध्ये ऑप्शन्स आहेत आणि त्या ऑप्शन्सनुसार आपण व्हिडिओ तयार करू शकतो. आणि एडिटिंग ही सर्व मुलांना यायलाच हवी, त्यामुळे आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता. धन्यवाद.